तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एक छान अशी सुंदर टिप तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर ती टिप अशी आहे बघा. तर तुम्हाला सांगते, तर काय होतं, आपला जो ब्लाऊज आहे तो आपण स्टिच केल्यानंतर योगपट्टी आपली काय होती, एक छोटी होते किंवा एक मोठी होते आणि शोल्डरच्या साईडने सुद्धा आपलं कमी जास्त होतं. त्याच्यासाठी आपण एक छान अशी टिप बघणार आहोत. आणि मुंड्याच्या साईडने पण आपलं काय होतं की वर किंवा खाली होतं. तर त्याच्यासाठी एक सुंदर अशी टिप मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर इथे काय केलेलं आहे बघा, बॅक जो आहे तो मी स्टिच करून घेतलेला आहे पूर्ण. आणि फ्रंटचा जो आहे तो योगपट्ट्या ज्या आहेत ते कटोरीच्या साईडनी जोडून घेतलेल्या आहेत. तर आता ते काय केलेलं आहे, जोडून घेतल्यानंतर मी ते त्याच्यावरती हांतरून घेतलेलं आहे. आणि त्याची बरोबर बॅक साईडचं जे आपली उंची आहे त्या मापाने आपण काय करणार आहोत, खाली लाईन देऊन घेतली होती. आणि लाईन देऊन घेतल्यानंतर काय करायचं आहे, त्या लाईनला नॉच देऊन घ्यायचे आहेत. आता मी जे आहेत ते नॉच देऊन घेतलेले आहेत. आता आपण योगपट्टी पलटवणार आहोत. तर योगपट्टी पलटवण्यासाठी आता आपण कापड दुमडून घेतलेलं आहे. आता जे नॉच दिलेले आहेत ना, तिथून बरोबर टीप घ्यायची आहे. म्हणजे वर किंवा खाली होऊ द्यायची नाही. आपली जी टीप आहे ती बरोबर नॉचच्या लाईनला यायला पाहिजे. म्हणजे आपलं जे आहे ते वर किंवा खाली होणार नाही. तर बघा, इथे मी काय केलं, टीप देऊन घेतलेली आहे. आता राहिलेला धागा कट करून घेतला. आता जी आहे ती आपण आतून कापड आहे ते बाहेर काढून घ्यायचं आहे. तर इथे मी बाहेर काढून घेतलेलं आहे कापड. तर तुम्ही बघू शकता आपली कटोरीची जी योक आहे तो व्यवस्थित जोडून झाला. आणि आता मी तुम्हाला दाखवते इथे. तर बघा, वर किंवा खाली झालेलं नाही. आता मुंड्याच्या साईडने पण तुम्ही बघू शकता एकदम बरोबर झालेलं आहे. तर आता मी ही गळपट्टी पण तुम्हाला जोडून दाखवते त्याच्यावर कशा पद्धतीने ते दिसत आहे नंतर. तर मी इथे आता गळपट्टी जोडून घेत आहे, जे की हुकच्या साईडची आहे, लूपच्या साईडची आहे. तर इथे मी काय केलं, टिप देऊन घेतली. आता याचे मार्किंग करून घेणार आहे. जे आपले लूक असतात त्याचे मी मार्किंग करून स्टिच करून घेतलं होतं. किती फिनिशिंगसह मस्त आपण स्टिच करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे जे आहे ते आपलं स्टिच करून झाले होते हुकपट्टी. आता काय करायचं आहे, आता तुम्हाला परत एकदा दाखवते मी बॅक साईडच्या पार्टवरती ठेवून. तर तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित असा आपला झालेला आहे. मुंड्याच्या साईडने तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित कापड झालेलं आहे.